जय शिवराय मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील घरकुल लाभार्थ्यांना वाढीव 50,000 रुपयाचं अनुदान दिलं जात आहे। हे अनुदान आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरू झालेले आहे आणि याच अनुषंगाने बऱ्याच सारे कमेंट येत आहेत, बरेच सारे प्रश्न येत आहेत। या वाढीव अनुदानासाठी नेमकं पात्र कोण असणार? माझ्या घरकुलाचे 3 हप्ते मिळालेले आहेत, मला हे अनुदान मिळणार का? मी राज्य पुरस्कृत योजनेमध्ये लाभार्थी आहे, मला हे अनुदान मिळणार का? आणि याच्याच संदर्भातील उत्तर एक माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून 4 एप्रिल 2025 रोजी राज्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना वाढीव 50,000 रुपयाचं अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यापैकी 35,000 रुपये बांधकामासाठी तर 15,000 रुपये सोलरसाठी अशा प्रमाणामध्ये अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। प्रत्येक घरकुलावरती सोलर उभारलं जावं हे राज्य शासनाच्या माध्यमातून उद्दिष्ट घेण्यात आलेले आहे आणि याच्याच अंतर्गत या योजनेकरता हे पूरक अनुदान म्हणून देखील अनुदान दिलं जात आहे। मित्रांनो, याच्यामध्ये कोण पात्र असणार आहे तर याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या ज्या विविध योजना आहेत या विविध योजनेचे लाभार्थी याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 च्या अंतर्गत पात्र असलेले लाभार्थी यांना 2024-25 पासून हे अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। केंद्र शासनाच्या माध्यमातून 2024-25 पासून प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 हा टप्पा राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि हा टप्पा 2028-29 पर्यंत राबवला जाणार आहे आणि याच ग्रामीण टप्पा 2 च्या अंतर्गत पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना जवळजवळ 19.66 लाख घरकुलाचं उद्दिष्ट हे राज्य सरकारकडून घेण्यात आलेलं आहे। या लाभार्थ्यांना जे काही पात्र लाभार्थी होतील या लाभार्थ्यांना याच्या अंतर्गत 50,000 रुपयाचं वाढीव अनुदान दिलं जाणार आहे। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये राज्य हिस्स्यातून अतिरिक्त 50,000 रुपये एवढी वाढ दिली जाणार आहे। 35,000 रुपये हे घरकुल बांधकामासाठी तर 15,000 रुपये हे 1 किलोवॅट पर्यंतचा सोलर उभा देण्यासाठी। आता याच्यामध्ये जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाही त्यांना 15,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार नाही आणि याच्यामध्ये सोलरची 8 ही कंपल्सरी या ठिकाणी घालण्यात आलेली आहे। राज्यात सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या मंजूर उद्दिष्टाकरता असलेले दायित्व पूर्ण करून यापुढे नव्यानं वेगळे उद्दिष्ट न देता प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 च्या अंतर्गत 2024-25 ते 28-29 मध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टासाठी आवश्यक असलेला निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अर्थसंकल्पातून तरतूद करून राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि याच्याच अंतर्गत पात्र होणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना हे अनुदान वितरित केलं जाणार आहे। याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या रमाई आवास योजना असेल, शबरी आवास योजना असेल, आदिम आवास असेल, विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी राबवली जाणारी यशवंत चव्हाण मुक्त वसाहत योजना असेल, इतर मागास प्रवर्गाची मोदी आवास योजना असेल किंवा इतरही सर्व ज्या योजना आहेत यांचे 2024-25 चे जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टामधील लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 मधील लाभार्थी हे सर्व 2024-25 मधील जे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांना हे अनुदान दिलं जाणार आहे आणि पुढे 2028-29 पर्यंत हे अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर याच्या अंतर्गत जे कोणी लाभार्थी पात्र असतील ते लाभार्थी या अनुदानासाठी पात्र होणार आहेत। त्याच्यामुळे आपलं घरकुल टप्पा 2 च्या अंतर्गत 2024-25 ची मंजुरी आहे का तपासा आणि 2024-25 मधील मंजुरी असेल तर तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे आणि 2025-26 पासून आता पुढे एकाच लेखा शीर्षा अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 च्या अंतर्गत या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि पुढे लाभार्थ्यांना ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून हे अनुदान दिलं जाणार आहे। तर मित्रांनो, विचारल्या गेलेल्या प्रश्नाच्या संदर्भातील ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।